जय अग्री मित्रांनो, डेली ब्लॉगचा 66वा दिवस. तर बहिणीने ते आपल्या कामानिमित्त बोलले, "मला आणलीस कशाला?" मग बोलतोय, "मग नाश्ता दे." मग बाईला दिला नाश्ता. मग ऐकतं का नुसती घसरून पडलेली नाश्त्यात. मग पोहोचलो घरी आपल्या भावाच्या. तर बाई आपला लिओ ऐकतंय का नुसतं अंगावर जसं काही नवीन माणूस आलाय. त्याला उतारलो मगशी गाडीशी. गाडी केली बंद. मग उतरलो. भाई जरा शांत. मग लागला खेळायला माझ्याजवळ. मग आला जवळ. आमचा लिओ म्हणजे भाई खत्री आहे हो एकदम. म्हणजे एक माणसाला पण तारा देणार नाही कुठं घरात. कोण चोर तर राहिला लांब, पाहुणा पण नाही घरात नेऊ शकत. अशी आम्ही त्याला ट्रेनिंग देऊन ठेवले. मग बाईला काय वाटलं काय माहीत, गेटजवळ कोण आलंय? भाऊच ते स्वतःच गेला. आपला भाऊच आहे. ऐकतं का नुसतं. मग सर्व झालं मग निघालो शॉपवरती. शॉपवरती पोहोचलो तर ही परी काय आपली ऐकतच नाही. नुसती नौटंकीपणा. नंतर घेतला तुझा नाश्ता 4 वाजता. ते घेतलं पॅटीस. आपण काय ऑइली खाईत नाही बाहेरचं. मग घेतली चपाती आणि चटणी गप. त्या बाईने नंतर घेतल्या पेप्स्या. पेप्स्या त्या पण लहान पोरांच्या घेतल्या हातातून खेचून. बाई बोलते, "कशाला दाखवलं?" दाखवायला नको. एवढ्या मोठ्या लहान पोरांच्या पेप्सी. मग आपली ब्राउनी. ब्राउनी शेट काय ऐकताय का? पहिले किती खुशी होती. जुना फोटो दाखवीन तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये. ह्यो मालक आहे भाई ब्राउनीचा. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.